मिरकार. प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो सलमान साठे आणि इब्राहिम नूरे सर. अजीम भाई. अजीम मिरकार. जोरदार टाळ्या झाला पाहिजे अजीम साठी. अजीम भाई कमी या. एवढी मोठी टुर्नामेंट आहे, तुम्ही फायनलचे मानकरी ठरलात. सोबत आहे इथे. थँक्यू डीजे थँक्यू. फायनल मध्ये तुमचा संघ अफजल अव्वल बी विन झाला, त्याच्याबद्दल पहिलं कॉंग्रॅच्युलेशन. अजीम तुमचा छोटा भाऊ चांगला बॅटिंग करत असताना अजीमचा विकेट गेल्यानंतर पूर्ण जी मेहनत करायची होती तुम्हालाच होती जिंकायसाठी. तर तुमचं काय डोक्यात प्लॅन होता, काय विचार चालला होता? जर आपल्या संघाला जिंकायचं असेल तर तुम्हाला कशी प्रकारे फलंदाजी करायची होती, काय तुमच्या डोक्यात होता आणि कसा सामना जिंकून दिला, थोडं सांगू शकता का? अस्सलाम वालेकुम. पहली बात क्या था कि फाइनल में जब मैं पहुंचा था तभी हमारे टीम का जो डिसाइड हुआ था कि अपने को कौन सी भी हालत में फाइनल जीतनी है, सामने कोई भी टीम हो. आज जब मेरे को सामने अफजल अव्वल ए दिखी तब मेरे को थोड़ा कॉन्फिडेंस था कि उनके सामने हम लोग खेलेंगे और जीतने के भी चांसेस रहेंगे हमारे को उनके ऊपर. और दूसरी बात, जब हम लोग की मीटिंग हुई, जब फाइनल में जब फील्डिंग में हम लोग की मीटिंग हुई थी, तब हम लोग ने ठाने थे कि सिर्फ 18 बॉल में 20 से 21 रन ही देंगे इन लोग को. फिर भी उन लोग ने हमारे को 24 रन के ठोके थे, कुछ 24 रन नहीं मारे थे. फिर भी हम लोग ने बहुत अच्छा खेले, 2 ओवर 2 बॉल में पूरी मैच को तमाम किए और बहुत अच्छा लगा हमको खेल के दोनों टीम से. अफजल अव्वल ए से भी खेल के अच्छा लगा और सामने दूसरी भी टीम होती थी और अच्छा लगता था खेलने. और जीतने का बहुत खुशी हुई हमारे को. बस ऐसे ही मैच होते रहे अफजल अव्वल की और ऐसे ही हम लोग खेलते रहे बस. थँक्यू अजीम. यानंतर या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय, ज्याने आपल्या वैयक्तिक नावावरती बॅटिंग करताना 55 रन केल्या आणि 10 विकेट्स घेतल्या. कोणी गेस करू शकेल कोण असेल? मॅन फ्रॉम अफजल अव्वल, शहबाज मिरकार. मी ट्रॉफी देण्यासाठी मसूद मौलाना यांना आमंत्रित करतो की त्यांना सन्मानित करायचं आहे. मसूद मौलाना. थँक्यू मौलाना. शहबाज भाई, समोर आपलीच टीम अफजल अव्वल बी, तुम्ही सुद्धा अफजल अव्वल ए संघाला रिप्रेझेंट करता. समोर स्वतःची टीम, तुम्ही परफॉर्मन्स चांगला केलात. काय वाटतं तुमच्या परफॉर्मन्स बद्दल? काय बोलू शकाल का? काय प्लॅनिंग होती का, काय करायचं काय नाही? आणि पूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली फलंदाजी केलात, विकेट सुद्धा अष्टपैलू खेळाडू कामगिरी केलात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पहली बात, जब अफजल अव्वल भी हम लोग के सामने आई तो दोनों टीम के हम लोग एक दूसरे के वीक पॉइंट, स्ट्रॉन्ग पॉइंट हम एक दूसरे के जानते हैं. और अफजल अव्वल भी पूरे टूर्नामेंट में बहुत अच्छा खेली है, क्योंकि उनका हक बनता है, क्योंकि उन लोग का परफॉर्मेंस बहुत सही था, फील्डिंग का, बैटिंग का, बॉलिंग का. तो उनके हिसाब से बहुत अच्छा खेले वो लोग. तो आज भी वो लोग बहुत अच्छा खेले, हम लोग के सामने भी बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया, इसलिए वो लोग जीत गए. थँक्यू शहबाज. त्यानंतर पुढचा पुरस्कार करतो बेस्ट बॉलर या टुर्नामेंटच्या. त्याच्या नावावरती 11 विकेट्स आहेत. असा कोण गेस करेल का कोण असेल? शादाब. बेस्ट बॉलर शादाब.
फैसल भाई, फैसल भाई, नवीद नवीद. शादाब भाई, सबसे पहले कॉन्ग्रॅच्युलेशन आपको. आपल्या बॉलिंग परफॉर्मन्स बद्दल तुम्ही काय बोलू शकता का? चांगली गोलंदाजी केलात, अतिशय चांगली. प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक ओव्हर मध्ये, प्रत्येक ओव्हरला पहिल्याच ओव्हरला पहिला एक तरी विकेट काढायचा असा शहबाज, त्याच्यामुळे त्याला मॅन ऑफ द सॉरी बेस्ट बॉलर म्हणून दिलं जाते. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं असं म्हणणं आहे, मी चांगली बॉलिंग प्लॅन नुसार केली, त्याबद्दल धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे शादाबसाठी. त्यानंतर बेस्ट फिल्डर आहे या टुर्नामेंट मध्ये, ज्यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलं. बेस्ट फिल्डर आहे, गेस कोण करेल का? हाफिज कोपटकर. बेस्ट फिल्डरचा प्राइज द्याला सन्नान भाई. सन्नान बेस्ट बॉलर इथे माझाच होता. यानंतर बेस्ट बॅट्समॅन आहे या टुर्नामेंट मध्ये. बेस्ट बॅट्समॅन आहे ज्याने 55 रन करून 10 विकेट सुद्धा घेतला, मॅन ऑफ द सिरीज पण ठरला, तोच तो अफजल अव्वलचा शहबाज. आणि प्राइज देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो नवीन फैसल. या टुर्नामेंट मध्ये सर्वात चांगलं क्रिकेट खेळून 4 नंबरचा जो पुरस्कार पटकावलाय जोहान सुपर जायंट संघाला विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधून आपला पारितोषिक घ्यायचा आहे. आणि पारितोषिक देण्यासाठी महासाटे आतिफ सर यांना विनंती करतो की 4 नंबरची ट्रॉफी तुम्ही जोहान सुपर जायंट या संघाला द्यायची आहे. महासाटे आणि आतिफ सर यांना विनंती करतो की 4 नंबरची ट्रॉफी जॉन सुपरसेट संघाला द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे जोहान सुपर जायंट संघासाठी. तीन नंबरचा पारितोषिक ओम साई ए संघाला दिलं जात आहे, ज्याने आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती, बॅटिंगच्या जोरावरती अतिशय चांगली कामगिरी केली. ओम साई संघासाठी थर्ड प्राइज. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे ओम साई संघासाठी. आणि मी आमंत्रित करतो बाबू साठे, युसुफ मिया साहेबांना की लवकरात लवकर तुम्ही या प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. एक मिनिट. जॉन सुपर जायंट्स प्राइज डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फोटो सेक्शन नाही. प्रियेश, अफजल अव्वल संघाच्या टुर्नामेंट मध्ये काय वाटतं तुम्हाला? टुर्नामेंटची अरेंजमेंट वगैरे कशी आहे? तुम्ही 3 नंबरचे मानकरी पुरस्काराचे ठरलात. ओम साई संघाचं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग लाजबाब होती. कुठं कमी पडलात? काय झालं? काय पुढे सुधारणा काय होईल खेळामध्ये? तुम्हाला काय वाटतं आणि काय करावं लागेल? पहिली गोष्ट, सेमीफायनल पोचल्यावर आम्ही समोरच्या टीमला हलक्यात घेतला. अपेक्षा नव्हती की एवढी चांगली खेळेल म्हणून, ती एक मिस्टेक झाली. दुसरं काय नाही, बाकी सर्व ठीक होतं आमचं. आणि या एवढ्या मोठ्या टुर्नामेंटचा अरेंजमेंट तुम्हाला कसं वाटतंय? अफजल अव्वल संघाच्या अरेंजमेंट बद्दल तुम्ही काय बोलाल? एकदम मस्त, भारी, मज्जा आली खूप. आमच्या टीमने एवढे एन्जॉय केलं नाही टुर्नामेंट. आणि अफजल अव्वल
अफजल अव्वल टीमचा प्रत्येक वेळी सपोर्ट असतो आम्हाला, यावेळी पण तेवढाच त्यांनी हे केलं. आणि अंपायरिंग तर इथं बोलायलाच नको, सर्वात चांगली अंपायरिंग या टुर्नामेंटमध्येच होते. तुमच्या टीम मध्ये खूप छोटे छोटे खेळाडू आहेत. मला वाटतं साहिल पण होता, कोण कोण होता, अनुजने एवढ्या प्रेशरच्या मॅच सुद्धा चांगली फिल्डिंग केली. एकदा अनुजला सुद्धा इकडे बोलवायचं आहे मला. काय वाटतं अनुज बद्दल? काय छोट्या प्लेअरला तुम्ही मोठ्या संघामध्ये स्थान दिलं, काय वाटतं? अनुज स्वतः सांगेल ह्या टीम मध्ये खेळून तुम्हाला कसं वाटलं. अनुज, काय प्रेशर वगैरे होतं का? काय प्रेशर एवढं वाटलं नाही, कारण की आम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस करतो त्यावेळी चांगले परफॉर्मन्स दाखवतो, त्यामुळे मला या टीममध्ये चान्स घेतलाय, त्यामुळे मला काय वाटलं नाही. प्रिया, तुला काय वाटतं अनुज बद्दल? नाही, पोरं खूप मेहनत करतात. थँक्यू. ओम साई संघाचे विशेष आभार. त्यानंतर सेकंड प्राइजचा मानकरी ठरलाय मुस्कान 8 फायटर्स. मी वसीमभाई, अकबरभाई आणि रशीदभाईंना विनंती करतो की त्यांनी सेकंड नंबरचा प्राइज मुस्कान 8 फायटर्सला द्यायचा आहे. शुभम, प्राइज डिस्ट्रीब्युशन संपल्यानंतर फोटो सेशन. मुस्कान 8 फायटर्स. वसीम सर, अकबर सर, राशीद सर कुठे असतात? तुम्ही लवकरात लवकर. थँक्यू. त्यानंतर एक त्यानंतर फर्स्ट प्राइजची ट्रॉफी जाते अफजल अव्वल बी संघाला. बी चे कॅप्टन कुठे असतील त्याने फक्त पूर्ण टीम आला तरी सुद्धा चालेल. आसिम 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 कुठे आहे? प्रधान जलील भाई, नुरुल्ला सर आणि नियाज भाई कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर ट्रॉफी द्यायची आहे. जलील सर, नुरुल्ला सर आणि नियाज सर. आकिब सर, सज्जाद मौलाना सर, सज्जाद मौलाना सर. एक मिनिट. मौलाना सर, अतिक सर, सर्वांनी प्राइज द्यायचे आहे. याला बाजूला करा. थँक्यू. आसिम प्रधान किधर है? आसिम प्रधान, प्रधान बस. नवीन सांगे, नवीन सांगे प्रधान. देखो ये बंदा ऐसा है, ये टूर्नामेंट का लास्ट है. देखो 2 मिनट. ये बंदा मेरे को 1 महीने से बोल रहा था कि मुझे कमेंट्री करना है महेश भाई आपके साथ, लेकिन कमेंट्री तो की नहीं. लेकिन आपकी टीम के बारे में आपका क्या ख्याल है? क्या बोलना चाहोगे? टीम के परफॉर्मेंस के बारे में आपका क्या ख्याल है? बहुत अच्छा गेम खेले हमने, इसलिए फाइनल मारे. डीजे 1 मिनिट. आपल्या टीमने अफजल अव्वल बी संघाने चांगला परफॉर्मन्स केला. या टीम बद्दल तुम्हाला काय म्हणावं लागेल? आणि 1 महिन्यापासून तुम्ही माझ्या पण संपर्कात होतात की आपल्याला कॉमेंट्री करायची आहे, कॉमेंट्री करा. तुम्ही तर लांब पळून गेलात, पण आता तुम्हाला काय वाटतं, काय बोलायचं आहे? मेरे टीम पे भरोसा था मेरे को, क्योंकि उनको मैं बोला था और ये लोग ने भी मेरी बात सुने थे. उनको बोला था फाइनल में ये अपनी टीम आएगी तो उनको 22-25 के अंदर रखो, क्योंकि अपन ये लोग को मार सकते हैं, चेसिंग कर सकते हैं ये लोग को. सिर्फ फील्डिंग पे टाइट रखने का, उनके एक भी विकेट नहीं गए चलेगा, उनको सिर्फ 25 तक रखने का का अपन चेस कर सकते. इतना तक बोला था उनको. थँक्यू. आणि नेक्स्ट टुर्नामेंट असेल अफजल अव्वल ची, जी नेक्स्ट टुर्नामेंट असेल तेव्हा कॉमेंट्री साठी तुम्ही याल का माझ्यासोबत? आत्ताच कबूल करा.
इंशाल्लाह देखेंगे. थँक्यू आसिफ भाई. आणि मी अनाऊन्स करतो की ते एक सन्मान चिन्ह झालंय त्यांच्या बिहाफ सांगायचं तालुका प्रेसिडेंट एक पुरस्कार राहिलाय. एक पुरस्कार राहिलाय. मुस्ताकभाई मिरकर तालुका प्रेसिडेंट आहेत काँग्रेसचे, त्यांचा एक पुरस्कार राहिला. तो त्यांचा पुरस्कार घेण्यासाठी मी जलीलभाई नोरे यांना आमंत्रित करतो आणि हा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. कोणत्या हाती? फैसल भाई देतील. मुस्ताकभाई मिरकर यांचा सन्मान करतील. थँक्यू. आणि ही टुर्नामेंट असेच पुढच्या वर्षी सुद्धा असंच सहकार्य असेल. पुढच्या वर्षी 50,000ची टुर्नामेंट असणार आहे. थँक्यू सो मच. सर्वांचे आभार. धन्यवाद.